सर्वांना श्री स्वामी समर्थ. अपघातात गंभीर जखमी झालेल्या एका व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णाची प्रकृती अत्यंत गंभीर होती. रुग्णालयाचे मालक असलेल्या डॉक्टरांनी त्या व्यक्तीला पाहिल्यानंतर लगेच ते स्वतः आयसीयूमध्ये गेले. त्या रुग्णाची तपासणी करण्यासाठी गेले होते. 2-3 तासाच्या ऑपरेशननंतर डॉक्टर बाहेर आले आणि त्यांनी कर्मचाऱ्यांना सांगितले की या रुग्णाला कोणत्याही प्रकारची कमतरता किंवा कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची व्यवस्थित काळजी घ्यावी. तसेच त्यांच्याकडून उपचाराचे व औषधाचे सुद्धा पैसे घेऊ नयेत, अशाही सूचना त्यांनी दिल्या. जवळजवळ 15 दिवस तो रुग्ण त्या हॉस्पिटलमध्ये होता. जेव्हा तो बरा झाला आणि त्याला हॉस्पिटलमधून सोडण्याचा दिवस आला, तेव्हा त्या पेशंटचे सर्व रिपोर्ट्स व सुमारे 2.5 लाख रुपयांचे बिल त्या डॉक्टरांना देण्यात आले होते. डॉक्टरांनी हिशोब ठेवणाऱ्या साहेबांना बोलावून सांगितले की या व्यक्तीकडून एकही पैसा घेऊ नका आणि असे करा, तुम्ही त्या रुग्णाला माझ्या खोलीत घेऊन या. त्या माणसाला व्हीलचेअरवर डॉक्टरांच्या खोलीत नेण्यात आले. डॉक्टरांनी पेशंटला विचारले की भाऊ, आपण मला ओळखलत का? पेशंट म्हणाला, मला असे वाटते की मी तुम्हाला कुठेतरी पाहिलंय, पण काही आठवत नाही. तेव्हा डॉक्टर म्हणाले, तुम्हाला आठवते का? मी 4 वर्षापूर्वी तुम्ही सूर्यास्ताच्या सुमारास शहरापासून दूर अशा एका जंगलात एक गाडी दुरुस्त केली होती. त्या दिवशी मी माझ्या कुटुंबासोबत सहलीवरून परत येत असताना अचानकपणे गाडीतून धूर येऊ लागला आणि मग गाडी बंद पडली. आम्ही गाडी बाजूला घेऊन ती सुरू करण्याचा प्रयत्न केला होता, पण गाडी सुरू काही झालीच नाही. हळूहळू अंधार वाढू लागला होता आणि आजूबाजूला निर्जन जंगल होते. कुटुंबातील प्रत्येक सदस्याच्या चेहऱ्यावर भीती आणि काळजीच्या रेषा उमटलेल्या होत्या. प्रत्येकजण देवाकडे काहीतरी मदत मिळावी यासाठी प्रार्थना करत होते. तेव्हा काही वेळातच चमत्कार घडला. तुम्ही बाईकवरून येताना आम्हाला दिसलात. आम्ही सर्वांनी दयेच्या भावनेने हात वर केले आणि तुम्हाला थांबवण्याचा इशारा केला. तुम्ही बाईक उभी केलीत व आमच्या त्रासाचे कारण विचारलेत. गाडीचे बोनेट उघडून तुम्ही काही तपासणी केलीत आणि काही क्षणातच गाडी सुरू झाली. आमच्या सर्वांचा जीव भांड्यात पडला आणि आमच्या चेहऱ्यावर आनंदाची लाट पसरली. आम्हाला वाटले की देवानेच तुम्हाला आमच्या मदतीसाठी पाठवलेले असावे, कारण त्या निर्जन जंगलात रात्र घालवावी लागणार या विचारानेच आमच्या अंगावर भीतीने शहारे येत होते. तेव्हा तुम्ही मला सांगितलं होते की तुम्ही एक गॅरेज चालवतात. मी तुमचे आभार मानले आणि म्हणालो की पैसे असूनही अशा कठीण प्रसंगी मदत मिळत नाही. अशा कठीण परिस्थितीत तुम्ही आम्हाला केलेल्या मदतीला तोड नाही, ती अमूल्य आहे. पण तरीही मी तुम्हाला विचारतो की मी तुम्हाला किती पैसे देऊ? काही वेळा तुम्ही माझ्यासमोर हात जोडून जे शब्द उच्चारले ते शब्द माझ्या आयुष्याची प्रेरणा बनले आहेत. तेव्हा तुम्ही म्हणालात की माझा नियम आहे आणि तत्त्व आहे की मी संकटात सापडलेल्या व्यक्तीच्या मदतीच्या बदल्यात कधीही काहीही घेत नाही. माझा देव माझ्या या कर्माचा हिशोब ठेवत आहे. त्या दिवशी मला जाणवलं की आर्थिक परिस्थिती सामान्य असलेली व्यक्ती जर असे उच्च विचार आणि अशा मूल्यांचे दृढ निश्चयाने अनुसरण करू शकते, तर मी का नाही? आणि ह्याच संकल्पाचा मीही माझ्या आयुष्याचा पाठपुरावा करत आहे. 4 वर्ष झाली आहेत. माझ्या अपेक्षापेक्षाही मला जास्त मिळत आहे आणि कधीच काहीही कमी पडलेले नाही. हा दवाखाना माझा आहे. तुम्ही येथे माझे पाहुणे आहात आणि तुमच्या नियमानुसार मी तुमच्याकडून काहीही घेऊ शकत नाही. अशा प्रेरणादायी व्यक्तीची सेवा करण्याची संधी मला मिळाली, ही देवाचीच कृपा आहे. तुमच्या देवाने तुमच्या चांगल्या कर्माचा हिशोब ठेवला आणि आज तो हिशोब चुकता झाला आहे. माझा देव ही माझ्या कर्माचा हिशोब ठेवेल आणि जेव्हा जेव्हा मला त्याची आवश्यकता असेल तेव्हा त्याची परतफेड त्यातूनच होईल, असे डॉक्टर त्या रुग्णाला म्हणाले. तुम्ही निर्धास्त मनाने घरी जा आणि जेव्हा कधी अडचण आली तर तुम्ही संकोच न बाळगता माझ्याकडे येऊ शकता. त्या खोलीमधून बाहेर पडताना त्या व्यक्तीने खोलीत ठेवलेल्या परमेश्वराच्या फोटोसमोर हात जोडले आणि त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. हृदय प्रेमाने भरून आले. आपण केलेली कर्म आपल्याकडे परत येतात आणि तीही व्याजासह. हा सृष्टीचा नियम आहे आणि फक्त धन दौलत संपत्ती कमवल्याने वेळ प्रसंगी कामी येईल हा गैरसमज आहे. कर्म चांगले असतील तर तेच वेळप्रसंगी कामी येतात, हेच वास्तव सत्य आहे.
चांगले कर्म हे अदृश्य डिपॉझिटच असते. आजची कथा तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा. श्री स्वामी समर्थ.